लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारी ही सगळी तरुणाई आहे। लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मार्गस्थ होण्याआधीची मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची ही लगबग तयारी आपण पाहतोय। तर हा परिसर आपण पाहतोय। या ठिकाणी हे सगळे गणेश भक्त विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। स्टॉफ बिल्डिंगचा संपूर्ण परिसर, स्टॉफ बिल्डिंगकडून गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी केली जात असते आणि यावर्षी तर त्यांनी लढाऊ विमान राफेलची प्रतिकृती साकारलेली आणि त्यातून यंदा गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे। तर हा तेजुकाया मेन्शनचा गणपती आहे। पर्यावरणपूरक अशी ही शाडू मातीने साकारलेली 23 फुटी उंच मूर्ती, योद्ध्याच्या रूपातला हा गणपती बुद्धीची देवता, मात्र त्यासोबतच शौर्याची ही देवता आणि म्हणूनच योद्ध्याच्या रूपात यावेळेला तेजुकाया मेन्शनचा ही गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे। चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीतला हा उत्साह आपण पाहतोय। गुलालाची उधळण आहे आणि अगदी काही क्षणातच चिंचपोकळीचा हा चिंतामणी विसर्जनासाठी मंडपातून बाहेर येईल। मात्र त्याआधीच गणेश भक्तांचा हा अलोट असा उत्साह आपण पाहतोय। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मूर्ती आगमनाधीश म्हणून चिंचपोकळीच्या चिंतामणीला ओळखलं जातं आणि तितकीच खास आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी चिंचपोकळीच्या चिंतामणीची विसर्जन मिरवणूक सुद्धा असते। यंदा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना देखाव्यातून साकारण्यात आलेली होती। मुंबईचा राजा आपण या ठिकाणी पाहतोय। मुंबईचा राजाची ही विसर्जन मिरवणूक जसजशी मार्गस्थ होते तसतसं मुंबईकर या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात। दुसरीकडे तेजुकाया मेन्शनचा हा गणपती आहे। मोठा उत्साह या ठिकाणी गणेश भक्तांमध्ये आपण पाहतोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणा होतात। चिंचपोकळीच्या चिंतामणीची विसर्जन मिरवणुकी आधीची हे सगळे उत्साह आपण पाहतोय। सगळे तरुणाई जी आहे ती विसर्जन मिरवणुकीत ढोलताशाच्या गजरावर थिरकतीये, डीजेच्या तालावर थिरकतीये। चिंचपोकळीचा चिंतामणी